नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भाजपा आमदार संजय कुटेंकडून बौद्ध महिला सरपंचाचा अपमान. खासदार प्रतापराव जाधव यांचं भाषण सुरू असतानाच महिला सरपंचाचा कार्यक्रमावर बहिष्कार. भरसभेत खासदार प्रतापराव जाधव यांचं भाषण सुरू असताना बौद्ध जातीच्या महिला सरपंचाला भाजप आमदार संजय कुटेंनी झापलं. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील वरोड बकाल गावालगत एका पुलाचे भूमिपूजन माननीय खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटे यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वरोड बकाल येथील बौद्ध जातीच्या महिला सरपंच सौ प्रतिभा विजय इंगळे यांनी आपल्या भाषणादरम्यान वरोड बकाल येथे सुरू असलेल्या विकास कामे करण्यात स्थानिक सरपंचाचे नाव यायला पाहिजे, मात्र सरपंचाचे नाव हे हेतुपुरतच लावल्याचा आरोप करत मी दलित असल्यामुळे माझं नाव वगळण्यात आल्याचा आरोप सरपंच सौ प्रतिभा विजय इंगळे यांनी केला आहे. असं मी मला स्वतःच काय पण माझ्या गावकऱ्यांना सुद्धा असंच वाटते साहेब की बा कुठेतरी तिथं सरपंचाच्या नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे. आणि आज सुद्धा तसंच झालं. मला असं वाटते की बा कुठेतरी माझ्या जातीचा उल्लेख होत आहे का इथे, की मी एससी महिला असल्यामुळे होत आहे का, असं तर काही वाटत नाही का. कारण कुठेतरी मला त्या गोष्टीची खंत वाटते. साहेबांनी विकास केला योग्य आहे, पण विकास म्हणजे हा शाश्वत विकास नाही साहेब. विकास म्हणजे नाले, रस्ते किंवा दवाखाने हा विकास नाही. महिलेचे कुठेतरी नाराजी होत आहे का बा आपल्या विचार. हे जर असं जर होत असेल की कुठेतरी जातबाजी जर आडवी येत असेल तिथे, तर त्या गोष्टीचा मला खूप खंत वाटत आहे. खूप खूप वाटत आहे त्या गोष्टी. इथं माझ्या गावात एवढं काम आणलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे, गावाच्या वतीने आभारी आहे. आणि मला इथं 2 शब्द बोलायची तुम्ही संधी दिली आणि याच्या पुढेही मला बोलायचं आहे, पण तुम्ही मला थांबवता, काही हरकत नाही. धन्यवाद सर, 2 शब्द बोलायची मला संधी दिली. थँक्यू. खासदार प्रतापराव जाधव यांच्या समोरच हा आरोप केल्याने आमदार संजय कुटे यांचा पारा वर चढला व त्यांनी बौद्ध महिला सरपंचाचे भाषण थांबवण्याचं फरमान दिलं. महिला सरपंचांनाही आपलं भाषण आटोपात घेतलं. आपल्या नियोजित जागेवर जाऊन बसल्या असता यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचे भाषण सुरू झालं व खासदार प्रतापराव जाधव यांचं भाषण सुरू असतानाच आमदार संजय कुटे यांनी वरोड बकालच्या बौद्ध जातीच्या महिला सरपंच प्रतिभा इंगळे यांना चांगलंच धारेवर धरलं. यामुळे महिला सरपंच प्रतिभा इंगळे ह्या खासदार प्रतापराव जाधव यांचं भाषण सुरू असतानाच कार्यक्रमातून निघून गेल्या व दुसऱ्या दिवशी सरपंच प्रतिभा इंगळे यांनी पत्रकार परिषद घेतली व आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी स्वातीताई वाकेकर, अभयसिंग मारोडे, विजय पोहणकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे आशिष धुंदळे यांनी सुद्धा आपापले मत व्यक्त केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातीताई वाकेकर म्हणाल्या की आज या ठिकाणी वरवटला आम्ही सर्वजण जमलो आहोत आणि मला फार या ठिकाणी वाईट वाटते की काल जी घटना वरवटला झाली आहे, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे स्वतः सांगतात की मी जातीपातीचं राजकारण करत नाही, पण कालच्या त्यांच्या कृतीतून हे दिसते आहे की ते सातत्यानं या ठिकाणच्या महिला सरपंच एक सक्षम उमेदवार आहेत, सक्षम महिला म्हणून या गावचा विकास करत असतात. अशा सक्षम महिलेला त्या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये बोलू सुद्धा दिलं जात नाही, त्यांचं म्हणणं सुद्धा मानलं जात नाही. आणि एवढंच नाही तर हा अपमान एकट्या सरपंच ताईंचा नाही तर या भागातील तमाम महिलांचा आहे, संपूर्ण वरवट गावातला आहे. आज त्या ठिकाणी एकदा नाही 2-3दा या पद्धतीने त्यांची वागणूक झालेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी विरोध करत असताना सांगितलं की बा या ठिकाणच्या गावातल्या अनेक समस्या असताना आपण त्या ठिकाणी आमचं नाव का डावललं जात आहे. त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन असो की याच्या पहिल्याच्या पुलाचं उद्घाटन असो, त्या ठिकाणी आमदाराची पत्नी येऊ शकते, ती भूमिपूजन करू शकते, पण या गावची सरपंच करू शकत नाही. कधी कधी असं वाटते की आमची ही भगिनी दलित समाजाची आहे म्हणून तिच्यावर असा अन्याय केला जातो का. एकीकडे पत्रकारांवरही हल्ले वाढले आहेत. या ठिकाणी विरोधी भागातील जर कोणी सदस्य असेल किंवा एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्याची मुस्कटदाबी करण्याचं काम इथला आमदार करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो. आम्ही कधीही अशी अवहेलना खपवून घेणार नाही. महिलेचा सन्मान हा सर्वात महत्वाचा आहे. हीच शिकवण शिवाजी महाराजांची आहे.
शाहू आंबेडकरांची आहे, या प्रत्येकानं महिलांचा सन्मान केलेला आहे आणि इथल्या या आमदारानं त्याच्या कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे की त्याची महिलांविषयीची वागणूक ही अपमानास आणि त्यांनी मुळात त्यांना कुठल्याही प्रकारचा द्वेष वगैरे न करता त्यांनी सरळ आमदार साहेबांना असं म्हटलं की बा हा कार्यक्रम आपण खूप छान घेतला, मला तुम्ही जे सहकार्य केलं निधी देऊन त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, पण माझी याची खंत होती की आपण एक या गावचा प्रथम नागरिक म्हणून मला बोलावणं आवश्यक होतं. त्यावर आमचे कायम विवादित असणारे आमदार असे बोलले, त्यांचं नावही मला घ्यावं असं वाटत नाही, ते असं बोलले की बा सरपंच पद हे तुच्छ आहे आणि आम्ही यासाठी बोलतो आहे कारण मी सुद्धा माझ्या गावचा माजी सरपंच आहे आणि या देशामध्ये 3 सभागृह आहेत, त्यामध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे आणि तिसरं सभागृह ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतसारख्या घटनाबद्दल जर एखाद्या सभागृहाला हा माणूस तुच्छ समजत असेल तर या माणसाच्या अकलेदारी हा माणूस कसा तोडतो यावर आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तो बा असं बोलला की मला नावाचा काही घेणदेण नाही आणि नावाचा विषयच नव्हता. जर नावाचा घेणदेण नसेल आणि जर महिला नावाचा घेणदेण नसेल तर आपल्या पत्नी ज्या डॉक्टर अपर्णा कुठे आहेत त्या वारंवार खूप ठिकाणी जातात, मग त्यासुद्धा महिला आहेत पण त्यांच्याकडे कुठलं पद नाही. बरं, आमदाराची पत्नी हे कुठलं पद नसते, उलट सरपंच पद तरी महत्त्वाचं आहे. मग जर तुम्ही आमच्या बहिणीला न्याय देऊ शकत ना प्रतिभाताई इंगळे, तर आपण आपल्या पत्नीला सगळ्या ठिकाणी फिरता, मग त्या कुठल्या पदाने फिरतात हे आम्हाला तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही. मुळात भाजपची संस्कृती ही कायम महिलावर अन्याय अत्याचार करणारी आहे आणि या संदर्भात मी चित्रा वाघ यांना फोनसुद्धा केला की आमच्या भागात असा एक प्रकार घडला, तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि आमच्या बहिणींना न्याय द्यावा. मात्र भाजप जरी सांगत असेल की आम्ही महिलांसाठी खूप पैसे खर्च करतो, महिलांना न्याय देतो, पण भाजपची संस्कृती कायम ही महिला विरोधी आहे आणि ह्या पहिला नाही. म्हणजे आपल्या महिलांचा उदो करायचा आणि बहुजन समाजातील महिलांचं कायम खच्चीकरण करायचं हे काम सातत्यानं RSSची मनुवादी व्यवस्था करते आणि या मनुवादी व्यवस्थेचा खरा पिलर जो बांधलेला आहे तो या भाजपच्या प्रशासकीय व्यवस्थेनं बांधलेला आहे. आणि म्हणून आज या बहिणीचा इथं अपमान झाला, उद्या कुठल्याही बहिणीचा अपमान करू शकतात. त्यामुळे सरपंच पदावर आणलेली गदा आणि सरपंच पदाबद्दल केलेले बेताल वाक्य याचा मी जाहीर निषेध करतो. इन्क्लाब जिंदाबाद. सर, काल या वरोडबकाल येथे एक उद्घाटन सोहळा होता आणि त्या सोहळ्यामध्ये वरोडबकाल हा कार्यक्रम होता आणि त्या सोहळ्यामध्ये येथील सरपंच प्रतिभाताई इंगळे यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या कामाची स्तुती सुद्धा केली आणि त्यांचं जे काही घराणं होतं ते त्यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला, पण लोकप्रतिनिधी आमदार संजय कुटे यांनी त्यांचा जो अपमान केला याबद्दल काय सांगणार आपण? नाही, प्रथमतः तर मी इंगळेताईंचं अभिनंदन करते की कारण की त्या मातृतीर्थ जिल्ह्यातल्या मा जिजाऊच्या खऱ्या लेखीत मला काल दिसल्या. त्यांनी जो उद्रेक मांडला तो सच्चाईसाठी मांडला. ज्या कोण्या घटनेत कुठल्याही शासकीय कामाचं उद्घाटन जर होत असेल आणि ज्या टेरिटरीत होत असते किंवा ज्या परिसरात होत असते तिथला लोकप्रतिनिधी, तिथला सरपंच हा प्राधान्याने त्याचं नाव त्या शिलेवर असलंच पाहिजे. हा राजकीय मापदंड आहे आणि ज्याची नीतिमत्ता जागी असते तो माणूसच ही नीतिमत्ता पाळते. सरपंच त्या कुठल्याही गावाचा तो प्रथम नागरिक आहे, त्या सरपंचाचं नाव त्या उद्घाटनाच्या शिलेवर असलंच पाहिजे, हाच नियम आहे. आणि ताईने जो राग व्यक्त केला आणि माननीय लोकप्रतिनिधीने अपमान जो केला ताईचा, हा अपमान त्यांना खूप भारी पडेल. कारण माझं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी हा ग्रामपंचायतचा सदस्य 300 लोकांतून निवडून आलेला असू देत की सरपंच आमदार असू देत, तो 3 लाखातून निवडून आला, हा 300 लोकांतून निवडून आला, तो जनतेतून निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा समान त्याला लोकप्रतिनिधीच म्हटलं जातं. त्याच्यामुळे आमदार मोठा, खासदार मोठा, सरपंच लहान, ग्रामपंचायत सदस्य लहान असं वर्गीकरण करणाऱ्या माणसाचा मेंदू तपासला गेला पाहिजे. सर, या ठिकाणी त्याचा अपमानच नाही तर त्यांना जो संविधानामध्ये जो त्यांना आर्टिकल 91 त्यानुसार त्यांना जो अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलं आहे, तर त्यांना बोलताना सुद्धा थांबवलं गेलं. मी बघितला तो व्हिडिओ. गळचेपी याला गळचेपी म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीने हुकुमशाहीचे बीजारोपण केलेलं आहे देशामध्ये. त्यांना कुठलाही बोललेला माणूस चालत नाही. आणि एक महिला, मनुवादी विचारसरणीचे लोक महिलेला कसं पुढे जाऊ देतील? त्यांच्या शास्त्रातच लिहिलेलं आहे की महिला ही शूद्र आहे. मग अशा विचारसरणीतले लोक महिलेला शूद्र समजणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे काल नेते होते ते महिलेला अपमानितच करणार आहेत. या अपमानाचा बदला पुऱ्या भारतातील सरपंच संघटनेनं घेतला पाहिजे, एवढंच आज आवाहन करू इच्छितो. सर, आपण सांगता की महिलांना ते शूद्र समजतात, तर असंवैधानिकरित्या संजय कुटे यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी शासकीय कामाचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे, त्याच्यावर काय सांगणार? प्रथमतः तर अपर्णाताई कुटे ह्या कुठल्याही लोकप्रतिनिधी नाहीत, त्या साध्या ग्रामपंचायतच्या सदस्य सुद्धा नाहीत. त्यांनी शासकीय कामाचं उद्घाटन करणं म्हणजे त्या शासकीय अधिकाऱ्यानं तो पैसा पूर्ण वसूल केला गेला पाहिजे त्याच्याकडनं.
म्हणजे पहिला प्रश्न काय, त्या कोण आहेत? त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्या पंचायत समिती सदस्य आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्या फक्त आमदारांच्या अर्धांगिनी आहेत. मग त्यांना अधिकार कोणते? उद्या विजय पोहनकर जाईल आणि म्हणे या पुलाचं उद्घाटन मी करतो, प्रशासन येईल का माझ्यासाठी? त्या एक सामान्य नागरिक आहेत त्या देशातल्या, त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि प्रशासन हे करतं कसं? माझा त्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह आहे की त्या प्रशासनाला हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा खर्च केला कसा काय. त्याच्यामुळं याच्या पुढं अपर्णाताई कुटेच्या हस्तून जर उद्घाटन होत असतील तर ते असंविधानिक आहेत, गैरकानूनी आहेत आणि त्याच्यावर लोकांनी आवाज उठवला पाहिजे. नाही तर मग आम्ही कुठलाही माणूस जाईल आणि उद्घाटन करेल. प्रथमतः मी आमदार संजय कुटे यांची जी मानसिकता आहे या मानसिकतेचा प्रथमतः निषेध करतो. आणि सरपंचताई यांनी जे आर्टिकल 90 नुसार त्यांना अधिकार दिलाय बोलण्याचा, मत मांडण्याचा, त्या अधिकाराचं आणि त्यांच्या त्या धाडसेचं आम्ही प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो. की आपण या ठिकाणी जर सरपंच या नात्यानं विचार केला तर ज्या पद्धतीने आमदार एक लोकप्रतिनिधी असतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच हे त्या गावचे लोकप्रतिनिधी असतात. म्हणजे जर आपण या ठिकाणी विचार केला तर हे ग्रामपंचायत म्हणजे एक मिनी मंत्रालय असते आणि त्या मिनी मंत्रालयाचे मुख्यमंत्री ते सरपंच असतात. आणि त्या सरपंचाचा असा भरच सभेमध्ये कार्यक्रमामध्ये एक महिला सरपंच असताना की तुम्ही जे कृत्य केलं आणि तुम्ही जो उद्घाटन सोहळा केला त्या सोहळ्यामध्ये तुम्ही आमच्या गावाला जे पुलाचा एक निधी दिला त्याबद्दल त्यांनी सरपंच या नात्याने आमदारांचा प्रथमतः अभिनंदन केलं. अभिनंदन करून त्या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील त्या लोकांनी त्यांच्या टाळ्यांचा वर्षाव केला. त्याच्यानंतर आपला जो अवमान झाला किंवा याच्या आधीही या ठिकाणी केअर सेंटरचं उद्घाटन झालं, पुलाचं उद्घाटन केलं असं त्या ठिकाणी सरपंच यांनी सांगितलं. त्या ठिकाणी माझा त्या बोर्डावर कुठल्या प्रकारचा नावाचा उल्लेख नाही, त्याच्यातही त्याने ते नमूद केलं. जर आपण विचार केला तर गावचा प्रथम नागरिक या नात्याने प्रत्येक या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं शासकीय कामाचं उद्घाटन होत असेल. काल जो ताईने जो आरोप केला होता त्यांच्यावरती की बा मी एससी महिला आहे म्हणून माझं नाव नाही का, बरोबर. तर हा कितपत त्यांचा जो आरोप आहे हा कितपत योग्य वाटतो? हा त्यांचा प्रथमतः हा योग्यच आहे त्यांचा जो, कारण RSSच्या विचारधारेमध्ये या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे आमदार संजयजी कुटे यांची विचारधारा हे RSSची आहे आणि RSSची विचारधारा हे मनूची आहे. आणि मनूच्या विचारधारेमध्ये महिलेला कधीच प्राधान्य दिलं गेलं नाही. हे आज ते आमदार साहेबांनी कालच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सिद्ध करून दिलं की ते कायमस्वरूपी महिलांचा तिरस्कार करतात, इथल्या मागासवर्गीयांचा तिरस्कार करतात, बौद्ध समाजाची महिला आहे म्हणून तिरस्कार करतात, असं आम्हाला त्या कार्यक्रमातून कालच्या ते सिद्ध झालं. काल दिनांक 9/2/24 ला ते 5,40,00,000 पुलाचं उद्घाटन जे वरवड बकाल येथे झालेलं आहे त्या निमित्ताने आमदार साहेबांनी जो एका महिला सरपंचचा अपमान केला, हा एका महिला सरपंचाचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्रभर सरपंचाचा अपमान आहे. आणि या अशा अपमानास्पद वक्तव्यावर आमदार साहेबांनी माफी जर मागितली नाही तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा साहेबांना देऊ, अशी मी सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करते. हा मला त्याच गोष्टीची शंका आहे की बहुतेक मी दलित महिला असल्यामुळे बी माझ्यावर हा अन्याय होत असेल, मी महिला असल्यामुळे होत असेल, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न इथं चालला आहे. खासदार साहेब तिथे होते, त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला काहीच बोलले नाही, त्याच्यावरती एक शब्द सुद्धा बोलले नाही. कुठे तिचे वाटते मला तसं कुठेतरी जातीवादपणा दिसतच आहे ना. हा सरपंच आहे मी आणि साहेबाला एवढं समजायला पाहिजेत होतं की महिलांसोबत आपण काय बोलतो बा, कोण्या भाषेत आपण बोलायला पाहिजेत होतं. मला फक्त एवढीच अपेक्षा होती, मी फक्त त्यांना माझं जे घराणं होतं तेच मी सांगितलं. माझं जे दुःख होतं की बा कुठंतरी ग्रामपंचायत लेवलवर सरपंचाचं कुठंच नावाचा उल्लेख नाही. आणि मला साहेबांकडून एकच अपेक्षा होती की ताई कुठंतरी नियोजन करतायचं चुकलं असेल बा, कुठंतरी त्यांचं गलतफहमी झाली असेल किंवा जे त्यांनी बोर्ड टाकलेलं आहे, जे सदर ठेकेदार आहे तर त्यांचं कुठंतरी चुकलं असेल किंवा आपण बसून त्यांच्यासोबत चर्चा करू किंवा बोलू, ही मला साहेबांकडून अपेक्षा होती. पण साहेब काल म्हणजे असा स्वभावच त्यांचा असा झाला की पूर्ण चिडचिड झाले, ते पूर्ण विचित्रपणासारखे बोलू लागले. एका महिला सरपंचासोबत आपण बोलतो या गोष्टीचं साहेबांना भान नव्हतं. मला या
पत्रकार परिषदेमार्फत हेच सांगायचं आहे की कालचं जे वक्तव्य होतं साहेबांचं तर हे अतिशय निंदाजनक होतं. सगळ्या तालुक्यात या गोष्टीची खळबळ उडालेली आहे आणि सर्व सरपंचाचा हा अपमान केला त्या निमित्ताने मी निषेध जाहीर करते. प्रकरण वाढवायचं असा आमचा उद्देशच नाही, पण साहेबांनी काल काय म्हटलं, काय वक्तव्य केलं हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथं बोलवलं तुम्हाला. म्हणजे माहीतच नव्हतं ना की सरपंच बोलले, पण नेमकं काय बोलले आणि सरपंच बोलल्यावर नंतर आमदार साहेबाचं नेमकं काय झालं बोलणं हे कोणाला समजलंच नाही. त्याच्यासाठी आज हे सभा बोलवली. अध्यक्ष कोण होतं कार्यक्रमाचे? कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर भाऊ संघाने. कार्यक्रमानंतर खासदार आमदारांनी आपला संपर्क साधण्याचा नाही, काहीच नाही, संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही केला आणि ते बोलले फोनवरही नाही बोलले तशी नाही बोलली. मी कार्यक्रम सोडूनच आली. तुमचं भाषण थांबवलं म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी? तोंडी सूचना दिल्या का? हो, थांबवा म्हटलं, तोंडी सूचना दिल्या, माईक घ्या म्हटलं, हातातला माईक घ्या बा, बोलू नका आणि तुम्ही असं बोलून समाजात विष पेरण्याचे प्रयत्न करता असं सुद्धा म्हटलं. मग असे महिलेचे अपमान करून हे विष पेरून नाही राहिले का समाजात? सरपंचाला तुम्ही तुच्छ मानता, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, सरपंच तुच्छ कसा काय आला बा? सरपंच लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहात. या कार्यक्रमाला खासदार साहेब होते, त्यांच्या कानावर तात्काळ घातली. साहेब तिथं हजरच होते, साहेबांना सगळं माहीतच होते. ही घटना साहेबाच्या समोरच घडली. काही आलेलं आहे आणि काही बाकी आहे. आमदारांच्या आलेल्या आहे का? तुमचा तो वित्त आयोगातला होता. आमचा काही काय हा आमचा 15 वित्त आयोगातला हा वेगळाच निधी असतो. आमदारांनी जे काल म्हटलं 25 कोटी रुपये या गावाला दिले. 25 कोटी नाही, तुम्ही 50ही कोटी दिले तर तुम्ही जवळून कुठं देतात? नाही, हा? बरोबर आहे. याची 25 कोटी आहेत काय, आलेले आहेत काय तुम्हाला? आलेच नाही, 25 कोटी नाही आले. कामं चालू आहेत ना, हे काम सुद्धा त्यांनी, जे झालेलं काम नाही ते सुद्धा ऍड करून सांगितलं त्यांनी, जे झालंच नाही ते सुद्धा ऍड करून सांगितलं. मग काही हरकत नाही, आज नाही झालं पण उद्या होणार आहे, काही हरकत नाही ना. या अवमानाच्या संदर्भात मग पुढील तुमचं काय पाऊल असेल? काय भूमिका आहे तुमची? माझं असंच म्हणणं आहे, महिला या नात्यानं सरपंच महिला या नात्यानं आणि मागासवर्गीय महिला तर यांचा अपमान हा आम्ही आता तर सहन करूच नाही, याच्या पुढेही सहन करू नये. साहेबांनी माफी मागावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. तर हे वक्तव्य हे सगळं माझ्या सरपंचाचा हा अपमान नाही, हा पूर्ण तालुक्यातील सरपंचाचा अपमान आहे, पूर्ण महाराष्ट्रातील सरपंचाचा अपमान आहे की सरपंच पद हे माझ्यासाठी तुच्छ आहे आणि तुमचं आमदार पद हे श्रेष्ठ आहे हे म्हणून तुम्ही सरपंचाला तुच्छ मानणारे लोकप्रतिनिधी, एक लोकप्रतिनिधी हा दुसऱ्या लोकप्रतिनिधीला तुच्छ समजतो. हे खरोखर मला असं वाटते आपल्या मतदारसंघाचं खरोखर दुर्भाग्य आहे की अशी वागणूक देणारे आणि एक महिला सरपंच, मागासवर्गीय महिला सरपंचासोबत आपण काय वक्तव्य करत आहोत, कोण्या पद्धतीनं बोलत आहोत याचं सुद्धा आमदार साहेबांना काल भान नव्हतं आणि एवढं बोलूनही ते थांबले नाही. पुन्हा त्यांनी ते उच्चार केला की मला गरज नाही, सरपंचाच्या नावाची गरज नाही, आम्हाला ग्रामपंचायतच्या प्रस्तावाची सुद्धा गरज नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ग्रामपंचायतच्या डे आम्ही ठराव देत असतो, गावाच्या गरजांनुसार ग्रामपंचायत कामाची मागणी करत असते आणि हे गावाच्या गरजा मला वाटते सरपंचाशिवाय, सदस्याशिवाय आणि गावकऱ्याशिवाय जास्त कोणाला समजणार नाही. आमदार साहेबांना माझ्या गावचं काय कुठं मागणी आहे आणि काय काम करावं लागते हे आमदार साहेबांना माहित नाही. माझ्या गावाची गरज काय आहे हे आमदार साहेबांपेक्षा जास्त मला माहित आहे सरपंच या नात्याने आणि त्या गावाच्या गरजेनुसारच आम्ही ग्रामपंचायतचा ठराव देत असतो आणि त्या ठरावानुसार हे काम मंजूर होत असते आणि त्या कामाच्या मंजूर होऊन हे गावात काम टाकण्यात येत असते. निधी कोणताही असो, आमदार निधी असो, खासदार निधी असो, पण ग्रामपंचायतचा हा ठराव, ग्रामपंचायत सरपंच यांच्या सह्या, शिक्के हे कुठल्याही गावाच्या विकास कामासाठी आवश्यक असतात. मला वाटते हे साहेबांना अजून माहित नसेल, पण मी या माध्यमातून साहेबांना माहिती करून देते की या सर्व गोष्टींची बाब सगळं घेऊन, लक्षात घेऊन हे सगळे विकास कामं गावातले होत असतात. पत्रकार परिषद झाल्यानंतर बौद्ध जातीचे सरपंच सौ प्रतिभा विजय इंगळे महिलेने भाजपचे आमदार संजय कुटे यांनी भरसभेत केलेल्या महिलेचा अपमान विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. गर्जना मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे, बुलढाणा, संग्रामपूर.